नमस्कार. एक विचित्र गोष्ट आहे ना. कोणती? एकाच वेळी आपल्या देशातल्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याला पर्यावरणाचा जगातला सगळ्यात मोठा अवॉर्ड मिळतो आणि त्याच वेळी आपल्या अगदी शेजारचं शहर जगातलं सगळ्यात प्रदूषित म्हणून ओळखलं जातं. हो, ही दोन टोकं आहेत. ही दोन टोकं एकाच वेळी कशी असू शकतात? बरोबर. आणि आज आपण याच दोन टोकांच्या कहाण्यांमधनं काहीतरी महत्वाचं समजून घेणार आहोत. अच्छा. आपल्याकडे जे सोर्स मटेरियल आहे त्यात एका बाजूला सुप्रिया साहूंसारख्या अधिकाऱ्याची अविश्वसनीय कामगिरी आहे. वाराणसीमधली हायड्रोजनवर चालणारी बोट आहे. हो, तर दुसऱ्या बाजूला लाहोरचं प्रदूषण आहे आणि भारताच्या आर्थिक स्वातंत्र्याबद्दलचे काही विचार करायला लावणारे आकडे आहेत. म्हणजे आजची आपली चर्चा ही फक्त घडामोडींची यादी नाही, नाही, अजिबात नाही. तर भारत एकाच वेळी किती वेगवेगळ्या पातळ्यांवर लढतोय हे समजून घेण्याचा एक प्रयत्न आहे. अगदी. तुझ्या अतिरिक्त मुख्य सचिव सुप्रिया साहू हो. त्यांना UNEPचा चॅम्पियन्स ऑफ दी अर्थ 2025 पुरस्कार मिळालाय. आणि हा काही साधासुधा पुरस्कार नाहीये. नाही, अजिबात नाही. हा पर्यावरणाच्या क्षेत्रातला संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च सन्मान आहे. त्यांना प्रेरणा आणि कृती या कॅटेगरीमध्ये हा मिळाला आहे. म्हणजे इन्स्पिरेशन अँड ऍक्शन. हो, म्हणजे जे केवळ कागदावर योजना बनवत नाहीत तर त्या जमिनीवर उतरवून दाखवतात. आणि त्यांचं काम पाहिलं की हे का ते लगेच कळतं. हो, त्यांचं ते मिंडम मंजा पाय अभियान घ्या. हो, ती कल्पनाच खूप भारी आहे. मलाही ही कल्पना खूप आवडली. त्यांनी प्लास्टिक पिशव्यांविरोधात कायदा करण्याऐवजी तमिळ संस्कृतीतली ती पिवळी कापडी पिशवी मंजापाय म्हणतात तिलाच पुन्हा प्रसिद्ध केलं. हो, म्हणजे लोकांना नियम तोडण्याऐवजी एका चांगल्या सांस्कृतिक गोष्टीकडे वळवलं. हीच तर खरी ग्रीन गव्हर्नन्स आहे. लोकांच्या सवयी बदलण्यासाठी कायद्याचा धाक दाखवण्यापेक्षा त्यांच्या भावनांना आणि संस्कृतीला आवाहन करणं जास्त प्रभावी ठरतं. बरोबर. एवढंच नाही, त्यांनी निलगिरीमध्ये जिल्हाधिकारी असताना ऑपरेशन ब्लू माउंटेन राबवलं होतं. अच्छा, ते काय होतं? पर्यटकांना सांगितलं की तुम्ही जेवढ्या प्लॅस्टिकच्या बाटल्या घेऊन येताय तेवढ्याच परत घेऊन जा, वा. नाहीतर तुमचं डिपॉझिट मिळणार नाही. एकदम सोपा नियम, पण त्यामुळे तिथल्या पर्यावरणावर प्रचंड सकारात्मक परिणाम झाला. पण मला सर्वात जास्त इंटरेस्टिंग वाटलं ते त्यांनी स्थापन केलेलं TNGC. तमिळनाडू ग्रीन क्लायमेट कंपनी. हो, एक स्पेशल पर्पज व्हेकल. हा शब्द खूप ऐकतो आपण, पण याचा खरा अर्थ काय आणि ते इतकं महत्वाचं काय? याचा अर्थ खूप मोठा आहे. बघा, हवामान बदलासारख्या विषयावर तातडीने निर्णय घ्यावे लागतात की नाही? हो, अर्थात. पण सरकारी कामांमध्ये मंजुरी, फाईल्स, लाल फितीत खूप वेळ जातोच. TNCC म्हणजे काय, तर त्यांनी एक अशी स्वायत्त कंपनीच उभी केली जी या सरकारी दिरंगाईत अडकणार नाही. जणू काही हवामान बदलाच्या कामासाठी एक फास्ट ट्रॅकच तयार केला. वा, म्हणजे व्यवस्थेत राहून व्यवस्थेच्या मर्यादांवर मात करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. अगदी. आणि त्यांची कूल रूफ पॉलिसी तर थेट सामान्य माणसाच्या आयुष्याला स्पर्श करते. हो, घराच्या छतावर पांढरा रंग लावल्याने आतलं तापमान 3 ते 5 अंशांनी कमी होतं. हे गरिबांसाठी, ज्यांना AC परवडत नाही, त्यांच्यासाठी किती मोठं वरदान आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हा सन्मान केवळ सुप्रिया साहू यांचा नाहीये. मग हा भारताचा सहकारी संघ राज्य पद्धतीचा गौरव आहे. हे दाखवतं की देशात बदल घडवण्यासाठी फक्त दिल्लीकडे पाहण्याची गरज नाही. बरोबर. राज्याच्या पातळीवर काम करणारे अधिकारीही जगात बदल घडवू शकतात. एक्झॅक्टली. पण मग आपण चित्राची दुसरी तितकीच गडद बाजू पाहतो. स्विस एअर क्वालिटी मॉनिटर IQAirच्या रिपोर्टनुसार पाकिस्तानचं लाहोर शहर जगातलं सर्वात प्रदूषित शहर ठरलंय. हो, आणि तिथला एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे AQI 500 ते 800 पर्यंत पोहोचलाय. हे किती गंभीर आहे हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण देते. सांगा. जागतिक आरोग्य संघटनेनुसार AQI 0 ते 50 सुरक्षित मानला जातो. ओके. दिल्लीत जेव्हा तो 400-500 होतो तेव्हा शाळा बंद केल्या जातात, लोक घरात बसायला घाबरतात. बरोबर. लाहोरमध्ये तो 800 पर्यंत गेलाय, म्हणजे तिथे श्वास घेणं म्हणजे दिवसाला अनेक सिगरेट ओढण्यासारखं आहे. बापरे. आणि यामागची कारणं आपल्यासाठी नवीन नाहीयेत. पिकांचे अवशेष जाळणं, स्टबल बर्निंग, वाहनांमधून निघणारा धूर, औद्योगिक प्रदूषण, हीच कारणं दिल्लीच्या प्रदूषणामागेही आहेत. हो. म्हणजे राजकारणामुळे जरी आपल्यात सीमा असल्या तरी हवा आपल्याला एकाच पातळीवर आणते. प्रदूषणाला विसा लागत नाही. तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडलात. लाहोर आणि अमृतसरमधलं अंतर खूप कमी आहे. तिथले प्रदूषित वारे थेट भारतीय पंजाब आणि दिल्लीपर्यंत पोचतात.
म्हणजे ही आता आंतरराष्ट्रीय समस्या झाली आहे. म्हणूनच आता दोन्ही देशांमध्ये केवळ राजकीय नाही तर क्लायमेट डिप्लोमसीची म्हणजे हवामानविषयक मुत्सद्देगिरीची नितांत गरज आहे. बरोबर. एकमेकांवर आरोप करण्याऐवजी एकत्र येऊन यावर तोडगा काढायला हवा. नक्कीच. शहरांच्या विकासाच्या बाबतीत युनेस्कोचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. त्यांनी नुकतीच ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज ची यादी जाहीर केली आहे. हो, आणि ही लर्निंग सिटी संकल्पना खूप सुंदर आहे. काय आहे हे नक्की? लर्निंग सिटी म्हणजे असं शहर जे आपल्या प्रत्येक नागरिकाला आयुष्यभर शिकण्याची संधी देतं. मग ते शाळेतलं शिक्षण असो, कौशल्य विकास असो. किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन काहीतरी शिकण्याची सोय असो. अगदी बरोबर. आणि 2022 मध्ये भारताची वारंगल, त्रिशूर आणि नीलांबूर ही शहरं या यादीत आली होती. अच्छा. कारण त्यांनी स्थानिक संस्कृती आणि पर्यावरणाला शिक्षणाशी जोडलं होतं. शहरांना स्मार्ट आणि लर्निंग बनवण्याबद्दल आपण बोललो, पण शहरांच्या आत आपल्या नद्यांमध्येही एक मोठा तांत्रिक बदल घडतोय. तुम्ही वाराणसीबद्दल बोलताय? हो, वाराणसीमध्ये. तिथे भारताच्या पहिल्या स्वदेशी हायड्रोजन फ्युएल सेल प्रवासी बोटीचं अनावरण झालंय. आणि ही टेक्नॉलॉजी खूपच आकर्षक आहे, सोप्या भाषेत सांगायचं तर. हां, ही बोट हायड्रोजन आणि हवेतलं ऑक्सिजन यांचं मिश्रण करून वीज तयार करते आणि या प्रक्रियेत धूर किंवा कोणताही प्रदूषक बाहेर पडत नाही. मग काय बाहेर पडतं? फक्त पाण्याची वाफ, म्हणजे शून्य प्रदूषण. हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे ही बोट चालताना आवाजही करत नसेल? अजिबात नाही, शांत असते. याचा अर्थ गंगेतल्या डॉल्फिनसारख्या संवेदनशील जलचरांनाही यामुळे काही त्रास होणार नाही. बरोबर. हरित नौका या मोठ्या मिशनचा हा एक भाग आहे, ज्याचं ध्येय 2047 पर्यंत भारताचे जलमार्ग कार्बन मुक्त करणं आहे. उत्तम. पण एक प्रश्न इथे विचारायला हवा. कोणता? ही बोट प्रदूषण करत नाही हे खरं, पण ही बोट चालवण्यासाठी जो हायड्रोजन लागतो तो बनवण्यासाठी ऊर्जा लागते. बरोबर. ती ऊर्जा कुठून येते यावर सगळं अवलंबून आहे. जर ती ऊर्जा कोळसा जाळून मिळवली असेल तर याला खऱ्या अर्थाने ग्रीन हायड्रोजन म्हणता येणार नाही. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आपण फक्त अर्धी लढाई जिंकलो आहोत. बरोबर. आव्हान फक्त बोट बनवण्याचं नाही, तर त्यासाठी लागणारा हायड्रोजन सुद्धा ग्रीन पद्धतीने तयार करण्याचा आहे. आता आपण जागतिक तंत्रज्ञानाच्या मंचाकडे वळूया. अबुधाबीमध्ये ग्लोबल AI शो 2025 पार पडला. हो, आणि त्याची थीम होती AI 2031 ॲक्सिलरेटिंग इंटेलिजंट फ्युचर्स. म्हणजे पुढच्या दशकात AI आपलं आयुष्य कसं बदलणार आहे यावर चर्चा झाली. आणि यात दोन महत्वाच्या गोष्टींवर भर दिला गेला. एक म्हणजे जेनरेटिव्ह AIचे फायदे आणि दुसरं AI शी जोडलेली नैतिकता. एक्झॅक्टली. डीप फेक, डेटाची सुरक्षा यांसारखी आव्हानं किती मोठी आहेत यावर खूप मंथन झालं. भारताने आज सर्वांसाठी AI म्हणजे AI फॉर ऑल या आपल्या धोरणाचा पुनरुच्चार केला. जे तंत्रज्ञानाचा फायदा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यावर भर देतं. अगदी. तंत्रज्ञानासोबतच सामाजिक विकासाकडे पाहणंही महत्वाचं आहे. 11 डिसेंबरला युनिसेफचा 79वा स्थापना दिवस साजरा झाला. हो, आणि यावर्षीची संकल्पना होती माझा दिवस माझे हक्क. माय डे माय राईट्स. आणि ही संकल्पना फक्त कागदावर राहू नये म्हणून युनिसेफने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसोबत म्हणजे ICC सोबत एक अनोखी भागीदारी केली आहे. ही कल्पनाच किती प्रभावी आहे ना? प्रॉमिस टू चिल्ड्रन नावाच्या या अभियानाद्वारे ते खेळाच्या माध्यमातून मुलांच्या हक्कांविषयी जनजागृती करत आहेत. म्हणजे जेव्हा सचिन तेंडुलकर किंवा स्मृती मंधानासारखे खेळाडू मुलांच्या हक्कांसाठी बोलतात तेव्हा त्याचा परिणाम लाखो लोकांवर होतो. बरोबर. हे कोणत्याही सरकारी जाहिरातीपेक्षा जास्त प्रभावी ठरतं. जसं सुप्रिया साहूनी मंचापायी या सांस्कृतिक प्रतीकाचा वापर केला, तसंच इथे क्रिकेट या सांस्कृतिक भावनेचा वापर केला जातोय. सामाजिक बदलासाठी संस्कृतीचा वापर कसा करायचा याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि आता मानवी जिद्द आणि धैर्याची एक अशी कथा जी ऐकून खरंच अंगावर काटा येतो. तुम्ही छोंजी नांगमो बद्दल बोलताय? हो, हिमाचल प्रदेशच्या छोंजी नांगमो माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या दृष्टिदोष असलेल्या भारतीय महिला ठरल्यात. ही एक अविश्वसनीय कामगिरी आहे. त्या जगातल्या फक्त 5व्या अशा महिला आहेत ज्यांनी हे करून दाखवलं. विचार करा, लहानपणी दृष्टी गमावली, एका दुर्गम भागातून येऊन त्यांनी हे शिखर सर केलंय. हो. आपण याची कल्पनाही करू शकत नाही. एव्हरेस्टवर प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं, जिथे एक चूक म्हणजे मृत्यू. बरोबर. अशा परिस्थितीत केवळ आपल्या गाईडच्या आवाजावर आणि सूचनांवर अवलंबून राहून त्यांनी हे शिखर गाठलं. त्यांच्या मानसिक शक्तीचा विचारच अचंबित करणारा आहे. ही गोष्ट दिव्यांगजन व्यक्तींसाठीच नाही तर आपल्या सगळ्यांसाठी एक प्रचंड मोठी प्रेरणा आहे. नक्कीच. छोंजी नांगमो यांनी शारीरिक मर्यादांवर मात करून एक अशक्य वाटणारा विजय मिळवला. हो.
याच धर्तीवर आता आपण अशा काही टीम्सबद्दल बोलूया ज्यांनी आपल्या खेळात सगळ्या अपेक्षांना मागे टाकत मोठं यश मिळवलं आहे. बरोबर. सुरुवात हॉकीने करूया. ज्युनियर पुरुष हॉकी विश्वचषकात भारताने अर्जेंटिनाला हरवून कांस्य पदक जिंकलं. हो, आणि विशेष म्हणजे मध्यांतरापर्यंत संघ 2-1ने मागे होता. पण शेवटच्या 15 मिनिटात खेळाडूंनी जो खेळ दाखवला, अप्रतिम होता तो. त्यांनी 3 गोल करून सामनाच फिरवला. खरंच? या विजयाचं महत्त्व फक्त एका पदकापुरतं मर्यादित नाहीये. अच्छा. हे खेळाडू भारताच्या सिनियर टीमसाठी एक भक्कम बेंच स्ट्रेंथ तयार करत आहेत. हेच खेळाडू कदाचित 2028च्या ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतील. म्हणजे हा विजय भारताच्या हॉकीच्या उज्ज्वल भविष्याचं लक्षण आहे? अगदी. आणि त्याचबरोबर अश्वारोहणासारख्या खेळात जिथे युरोपीय देशांचं वर्चस्व आहे, तिथे भारताने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये 3रं स्थान मिळवणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. म्हणजे एका बाजूला छोंजिन आंगमोंगसारखी वैयक्तिक जिद्द आणि दुसऱ्या बाजूला हॉकी टीमसारखी सांघिक कामगिरी. भारताची ताकद या दोन्हीमध्ये आहे. आता आपण अर्थव्यवस्थेकडे येऊया, जिथे काही चांगल्या आणि काही विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत. सुरुवात एका चांगल्या बातमीने करूया. मिझोरामला अधिकृतपणे भारताची आले राजधानी म्हणून घोषित केले गेलंय. इंडियाज जिंजर कॅपिटल. म्हणजे आता तुमच्या तोंडाला आलं लागलंय का असं विचारलं तर ते मिझोरामचं कौतुक ठरू शकतं. हो, पण गंमत बाजूला ठेवूया. यामागे एक विशेष कारण आहे. काय? मिझोरममध्ये पिकणाऱ्या आल्यामध्ये जिंजरॉल नावाचा एक घटक जास्त प्रमाणात असतो, अच्छा. ज्यामुळे त्याला एक विशिष्ट तिखटपणा आणि औषधी गुणधर्म मिळतात. शिवाय तिथली बहुतांश शेती सेंद्रिय पद्धतीने होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी असणार. प्रचंड. या घोषणेमुळे तिथल्या शेतकऱ्यांना खूप फायदा होईल. आता एका जागतिक घटनेकडे पाहूया, जिचा थेट परिणाम आपल्या खिशावर होऊ शकतो. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.25% कपात केली आहे. याचा भारतावर काय परिणाम होईल? याचे अनेक सकारात्मक परिणाम होऊ शकतात. अमेरिकेत व्याजदर कमी झाल्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांना तिथे कमी परतावा मिळेल. त्यामुळे ते जास्त परताव्यासाठी भारतासारख्या देशांच्या शेअर बाजारात गुंतवणूक करतील. याला आपण भांडवली ओघ म्हणतो. म्हणजे आपल्या शेअर बाजारात तेजी येऊ शकते. बरोबर. आणि जेव्हा जास्त डॉलर्स भारतात येतील तेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होऊ शकतो. अच्छा. आणि अजून एक गोष्ट, अमेरिकेने व्याजदर कमी केल्यामुळे भारताच्या रिझर्व्ह बँकेवरही व्याजदर कमी करण्यासाठीचा दबाव कमी होईल. म्हणजे आरबीआय सुद्धा दर कपात करू शकते. हो, आणि त्यामुळे आपली गृहकर्ज आणि इतर कर्ज स्वस्त होऊ शकतात. ही तर खूपच चांगली बातमी आहे. पण मग जसं आपण सुरुवातीला म्हटलं होतं, प्रत्येक चांगल्या चित्राला एक दुसरी बाजू आहे. हेरिटेज फाउंडेशनचे आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये भारताचं स्थान 128वं आहे. आणि आपल्याला बहुतेक मोस्टली अनफ्री या गटात ठेवलंय. हे खूपच निराशाजनक वाटतं. हो, आणि याचं मुख्य कारण ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. काय आहे? ते टेक्नॉलॉजीची कमतरता किंवा गुंतवणुकीचा अभाव नाहीये. सर्वात मोठा अडथळा आहे आपल्याकडचा न्यायिक विलंब आणि क्लिष्ट कायदे. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या मार्गातला सर्वात मोठा स्पीड ब्रेकर जुने कायदे आणि कोर्टात लागणारा वेळ आहे. अगदी, जणू काही आपलं भविष्य कुठेतरी एका सरकारी फाईलमध्ये अडकून पडलंय. खरंय. जर 2 कंपन्यांमध्ये काही वाद झाला तर तो सोडवायला कोर्टात इतकी वर्ष लागतात की तोपर्यंत व्यवसायाचं मोठं नुकसान झालेलं असतं. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार इथे मोठी गुंतवणूक करायला कचरतात. बरोबर. या यादीत सिंगापूर पहिल्या क्रमांकावर आहे, कारण तिथे कायदे स्पष्ट आहेत आणि न्यायप्रक्रिया वेगवान आहे. जोपर्यंत आपण यात सुधारणा करत नाही तोपर्यंत मोठी आर्थिक झेप घेणं कठीण आहे. तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते. भारत हा असा देश आहे जिथे एका बाजूला सुप्रिया साहूंसारखे लोक व्यवस्थेला वाकवून अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतात. वाराणसीच्या गंगेत भविष्यकालीन बोट चालते. तर दुसरीकडे आपलं वर्तमान अजूनही जुन्या कायद्यांच्या आणि प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेलं आहे. हो, क्रीडा क्षेत्रातली जिद्द, तंत्रज्ञानातली झेप, हे सगळं भारताची प्रचंड क्षमता दाखवतं. पण त्याचवेळी शेजारी देशातलं प्रदूषण आणि आर्थिक स्वातंत्र्यातलं आपलं खालचं रँकिंग आपल्याला जमिनीवर आणतं. हे आठवण करून देतं की अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. बरोबर. तर या सगळ्या चर्चेतून एक शेवटचा विचार मनात येतो. आपण पाहिलं की आपल्या देशात वैयक्तिक बुद्धिमत्ता आणि जिद्दीची काहीच कमी नाही. सुप्रिया साहू, छोंजे नांगमो, आपले खेळाडू, आपले इंजिनियर्स ही सगळी त्याचीच उदाहरणं आहेत. मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे
की भारतासमोरील खरं आव्हान नवीन कल्पना किंवा हुशार लोकांचा अभाव हे आहे का?